नमस्कार, मी डॉक्टर रोहित शिंदे. इंजेक्शन्स घेऊन वजन कमी होतं का? हो, आजकाल कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. त्या सिरीज मधला एक दुसरा व्हिडिओ तुमच्या समोर आणतो. इंजेक्शन्स घेऊन वजन कमी होतं, त्याच्यामध्ये पेशंट आणि डॉक्टर यांची एकमेकांशी योग्य सांगड घातली आणि त्या पद्धतीने आपण प्रॉपर हाय प्रोटीन डाएट प्लॅन घेतला. त्यानंतर तुमचं वजन किती आहे त्यावर आपण BMI ठरवतो आणि BMI नुसार पेशंटचं वर्गीकरण करतो की ह्या पेशंटला इंजेक्शन द्यायचं की नाही द्यायचं. कारण की आपलं BP, शुगर, थायरॉइड, किडनीचे विकार, इतर काही विकार असतील त्यानुसार इंजेक्शनचे डोस कमी जास्त होऊ शकतात. सस्टेनेबल आहे का? हो, सस्टेनेबल आहे. जर आपल्याला हे इंजेक्शन सुरू करायची आहेत तर आपल्या डायबेटॉलॉजिस्टकडे जाऊन किंवा आपल्या एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे जाऊन ते इंजेक्शनचे योग्य डोसेस घेणे आणि त्याचं मंथली शेड्यूल त्यांच्याकडून समजावून घेणे. किती दिवस घ्यावे लागतात? हो, हे इंजेक्शन घेण्यासाठी आधी मानसिकता करावी लागते की मला हे इंजेक्शन्स लॉंग टर्मसाठी घ्यायचे आहेत, म्हणजे ॲटलिस्ट 6 महिने ते 1 वर्ष. कारण की त्यांचा रिझल्ट येण्यासाठीच पहिले 3 ते 4 महिने लागू शकतात. त्यामुळे जर आपल्याला ती वेट लॉससाठी आणि डायबिटीजच्या कंट्रोलसाठी सेमाग्लोटाइड, जे वेट लॉसची इंजेक्शन आजकाल बाजारात आली आहेत, ती आपल्याला घ्यायची असल्यास आपल्या डॉक्टरांना संपर्क साधा आणि त्यानुसार त्यांचं मार्गदर्शन घ्या. मग ही वेट लॉसची इंजेक्शन सुरक्षित आहेत का? हो, सुरक्षित आहेत. साईड इफेक्ट नगण्य आहेत. ते साईड इफेक्ट आपल्याला मंथली थेरपीनुसार मॉनिटर करावे लागतात. त्यासाठी डॉक्टर जेव्हा हे इंजेक्शन तुम्हाला चालू करतात, आपण मंथली त्यांच्याकडे जातो, त्यांचे काही रक्त तपासण्या होतात, ह्या इंजेक्शनचे त्या पेशंटमध्ये काही साईड इफेक्ट होत आहेत का त्याबद्दल चौकशी केली जाते आणि त्यानुसार डोस ऍडजस्टमेंट केली जाते. हे इंजेक्शन्स महागडे आहेत का? नाही. मागच्या वर्षी इंजेक्शन बरीच महागडी होती, पण आता मार्च आणि एप्रिल 2026 पासून याची कॉस्ट आता गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहे आणि यांचं पॅटेंट ऑफ झालं आहे. त्यामुळे इंजेक्शन आता माफक दरात सुद्धा उपलब्ध आहे. अगदी 1000-1200 रुपयात सुद्धा हे इंजेक्शन मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत. हे इंजेक्शन सर्वांना चालेल का? नाही. हे इंजेक्शन सर्वांना चालत नाही. लीन अँड थिन डायबिटीज मध्ये चालत नाही, प्रेग्नन्सी मध्ये चालत नाही, एखाद्याला गंभीर किडनीचे आजार असतील तर चालत नाही, रेटिनोपॅथी, डोळ्यांचे गंभीर विजार असतील तर चालत नाही. त्यामुळे कोणाला चालतील आणि कोणाला नाही चालतील हे इंडिव्हिज्युअलाइज आस्पेक्ट असतो. डॉक्टर पेशंटची प्रोफाईल बघतात, त्याची पास्ट हिस्ट्री बघतात, त्याची सध्या चालवले असलेले उपचार बघतात, त्याचं सध्याचं वजन बघतात, त्याची आर्थिक कॅपॅसिटी बघतात, त्याचं प्रोफेशन बघतात, त्यानुसार त्याला सांगतात की इंजेक्शन तुम्ही स्टार्ट करायची का नाही करायची. ठीक आहे, तर संपर्क साधा. डॉक्टर रोहित शिंदे, डॉक्टर शिंदेज मेडिकेअर हॉस्पिटल, नाशिक. थँक्यू.